भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील वाढलेल्या डासांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले होते। मात्र सामाजिक कार्यकर्ते मजर मुख्तार पठाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून ग्रामपंचायतीने गावात धूर फवारणीची मोहीम सुरू केली आहे। यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। विशेषतः समतानगर भागात डासांमुळे नागरिक त्रस्त झाले होते। यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोकांना ताप, खोकला आणि अंगदुखी सारख्या आजारांनी ग्रासले होते। ही परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते मजहर मुख्तार पठाण यांनी 1 महिन्यापूर्वी धावडा ग्रामपंचायतीकडे धूर फवारणीची मागणी केली होती। ग्रामपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घेतली आणि रोग प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण गावात धूर फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली। ग्रामपंचायतीच्या या सकारात्मक पावलामुळे डासांचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास मदत होणार असून नागरिकांना आरोग्य विषयक दिलासा मिळणार आहे। ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने संपूर्ण गावात धूर फवारणी केली जाईल। या मोहिमेमुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। धावडा गावातील सध्याची परिस्थिती आपण बघितली। ग्रामपंचायतीच्या या प्रभावी उपक्रमामुळे गावातील आरोग्य समस्या निश्चितच कमी होतील अशी अपेक्षा आहे।